नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। महाराष्ट्र शासनाने एका नवीन MBBS कॉलेजची महाराष्ट्र राज्यामध्ये घोषणा केलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कुठे होणार आहे MBBS कॉलेज, त्याचबरोबर त्या ठिकाणी किती बेडचं हॉस्पिटल अटॅच होणार आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे 2 ऑफिशियल नंबर दिलेले आहेत। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक देण्यात आलेली आहे। व्हिडिओला सुरुवात करूयात। महाराष्ट्र शासनाची मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे। त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। अहिल्यानगर या ठिकाणी एका MBBS कॉलेजची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे 6 मे 2025 रोजी। अहिल्यानगर जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच गव्हर्नमेंट MBBS कॉलेज व संलग्नित 430 रुग्ण खाटांचे म्हणजे 430 बेड अटॅच असणारे महाराष्ट्र शासन स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। या महाविद्यालयाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव असेल असं सुद्धा या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये घोषित करण्यात आलेलं आहे। यासाठी शासनाने जवळपास 485 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा केलेली आहे आणि याला अटॅच कुठलं हॉस्पिटल असणार आहे, जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा त्याच्या मनुष्यबळासह या कॉलेजसाठी वापरण्यात येणार आहे। आता अशा प्रकारची घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। आपण अहिल्यानगर या जिल्ह्याचा जर विचार केला, अहिल्यानगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचा आपण अगोदर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज त्या ठिकाणी होतं MBBSचा, परंतु अहिल्यानगर हा एकमेव जिल्हा होता त्या ठिकाणी अद्यापही गव्हर्नमेंट कॉलेज त्या ठिकाणी नव्हतं आणि त्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली होती। याच्या अगोदर या जिल्ह्यामध्ये BMS ची कॉलेज जे आहेत ते मोठ्या संख्येने होते। त्याचबरोबर डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज होतं आणि प्रवरा इन्स्टिट्यूट लोणी हे डीम युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी MBBS साठी या 2 कॉलेज होते आणि BMS कॉलेजची संख्या त्या ठिकाणी भरपूर आहे, परंतु गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची कमतरता त्या ठिकाणी होती, ती भरून काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही घोषणा केलेली आहे। आता या कॉलेजचं जे काही GR आहे किंवा गव्हर्नमेंट रूल जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जेव्हा येईल त्यावेळेस आपण त्याबद्दल डिटेल डिस्कशन करणार आहोत। 2025 या अकॅडमिक इयरमध्ये हे कॉलेज येण्याची जास्त शक्यता आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कळेल, कारण मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाने जे काही निर्णय घेतलेले होते MBBS कॉलेज संदर्भात एकत्रित 10 जवळपास MBBS कॉलेज महाराष्ट्र शासनाने एकाच वर्षी चालू केलेले होते। यावर्षी ही पहिली न्यूज आहे की गव्हर्नमेंट MBBS कॉलेज या ठिकाणी स्थापन त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं। आता जे विद्यार्थी नीट UG 2025 ची परीक्षा त्यांनी दिलेली आहे, कोचिंग क्लासेसच्या आन्सर कीवरून आपला अंदाजित स्कोर विद्यार्थ्यांना कळालेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कॉलेज प्रेडिक्टर ॲप आम्ही लॉन्च केलेलं आहे। AI च्या मदतीने विद्यार्थ्याच्या मार्क्सनुसार त्या विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं त्या कॉलेजची यादी आपण PDF स्वरूपात या ॲपमध्ये देत आहोत। विद्यार्थ्यांनी ह्या ॲपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी लॉग इन करायचे आहे, आपले मार्क त्या ठिकाणी व्यवस्थित भरायचे आहेत आणि आपल्या मार्क्सला जो कुठला कोर्स सूट होतो, ज्याला आपण म्हणू की जो कोर्स आपल्या मार्क्सला परफेक्ट बसतो असं विद्यार्थीला वाटत असेल तो कोर्स विद्यार्थी त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म फी भरून परचेस करू शकतात आणि ती यादी मिळू शकतात की कोणते कॉलेज मिळू शकतात। त्याच्यासाठी आपण AI टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत। 2023चा कट ऑफ जो आहे तो आपण त्याच्यासाठी बेस पकडलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडेफार बदल करून यावर्षीची लिस्ट बनवण्याचा आपण प्रयत्न या ॲपद्वारे विद्यार्थ्यांसाठी करत आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ॲप डाउनलोड केलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी हे ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी आपल्यासाठीचे कॉलेज प्रेडिक्ट करू शकता। ज्या विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड केलेला आहे, कॉलेज प्रेडिक्ट सुद्धा केलेला आहे, परंतु त्यांना PDF मिळालेली नाही, त्या ॲपमध्ये एक नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर, त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करून ती PDF मागवून सुद्धा घेऊ शकता। अतिशय महत्त्वाचा ॲप आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर अँड्रॉइड युजर असाल तर अँड्रॉइड युजरची लिंक दिलेली आहे,
त्याचबरोबर जर तुमच्याकडे आयफोन असेल तर iOS ची सुद्धा ॲप डाउनलोडची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. दोन्ही लिंक आहे, डाउनलोड करून तुम्ही हे ॲप त्या ठिकाणी आपल्याला कुठलं कॉलेज मिळू शकतं हे प्रेडिक्ट अगोदरच करू शकता आणि कॉलेजविषयी त्या ठिकाणी माहिती घेण्यास तुम्हाला त्या ठिकाणी मदत होणार आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.